दंडोत वैभव हो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्राचं रणभूमी आहे. त्या रणभूमीवर पांडवाचं कौरवाचं सैन्य जमा झालेलं आहे. सगळं झालं तयारी. आणि हा अर्जुन तो म्हणतो की मी युद्ध करत नाही. आता श्रीकृष्ण महाराज म्हणले असं कसं जमणार अर्जुना, आता आपली सगळी तयारी झाली आणि तू हे युद्ध करायलाच पाहिजेस, कारण हे धर्मयुद्ध आहे ना अर्जुना. असं सांगायला तर गरीब चांगल्या गोष्टीने ऐकलं तो, चांगल्या सरळ सरळ सांगितल्यानं ऐकणं. पण त्याला सामदाम दंडभेद अशी चारही गोष्टी वापराव्या लागल्या. मग श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन असं चेतो मिमम धर्म्यम, जर हे धर्मयुद्ध केलं नाहीस आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तीचे हित्वा पाप मावतीस. आणि तुझी ही अपकीर्ती होईल आणि तुझी हित्वा आणि तुला पाप लागन असं म्हणले श्रीकृष्ण महाराज. काय म्हणले, आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसि, तसं स्वधर्म बी तो जाईन खलास होत, तसं कीर्ती जाईन तुझी खलास होत. स्वधर्म कीर्तींचे आणि हित बी जाईन तिकडं आणि तुला स्वधर्म कीर्तींचे हित्वा पाप आणि तुला पाप लागण म्हणल्यावर अर्जुन तारकाला भिला आणि तो म्हणला अर्जुन देवा नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मिगत संदेह कैसे वचनम तो. आणि मग मला मी करतो युद्ध. आणि त्याने युद्ध केलं माझ्या बापो आणि पांडव जिंकले आणि 36 वर्षे राज्य केलं त्यानं. असं दंडोत प्रणाम दंडोत.